आपल्या सर्वांचे खूप मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण जे प्रेम दाखवताय, गेल्या 2 वर्षात पण खूप प्रेम दाखवलं. हे वाढदिवस हा माणसाचा खरा घट दिवस असतो. आयुष्यातले एक दिवस कमी होत असतात, एक वर्ष कमी होत असतात. परंतु आपले आप्त किंवा आपले जवळचे लोक जे असतात त्यांना एखादा दिवस एखाद्या माणसासाठी स्पेशल करण्यासाठी वाढदिवस ही पद्धत आहे. आणि त्यात आपण सर्व कर्मचारी जे भरभरून प्रेम करतात त्याबाबत खूप खूप धन्यवाद. कारण की मी किती चांगला असलो परंतु समोरचाही चांगले असतील तरच ते असं कुठली क्रिया आणि प्रतिक्रिया या सोबत घडत असतात. त्याच्यामुळे आपण सर्व कर्मचारी आज्ञाधारक आहात किंवा आपण इमानदारीने जे काही काम दिलेलं असेल ते काम आपण इमानदारीने करतात. शेवटी काय आहे की माझं काम आहे फक्त सांगणं आणि ते करणं काम जे तो शेवटचा जो व्यक्ती असतो त्याने जर कामच केलं नाही तर ते काम पूर्ण होणार नाही किंवा ते योग्यरित्या होणार नाही. म्हणजे एक आपली चेन आहे की माझ्या अनुसार प्रत्येक विभागाचा जो प्रमुख असतो एचओडी त्यांनी त्याच्याकडे जे काही कर्मचारी असतील त्याच्याकडनं ते काम करून घेणं किंवा त्यांनी स्वतः करणं ही एक सिस्टम आहे. या सिस्टम मध्ये जर कोणी खराब असेल तर ती सिस्टम म्हणजे ती चेन जी लिंक पूर्ण खराब होत असते. याचा अर्थ काय की आपण सगळेच इमानदारीने काम करतोय, आपल्याला सगळ्यांनाच कामाबाबत जाणीव आहे. आपल्याला जी काही संधी भेटते, आता आपण काही गोरे साहेबांनी म्हणलं तसं तर हे उपाधी आपण एक शासकीय नोकर आहोत. जे लोक त्या लेवलला पोहोचले त्यांनी खूप वेगळं आयुष्य जगले. आपण शेवटी नोकर आहोत आणि आपण नोकरीचा भाग म्हणून हे करत असतो. परंतु आपण ते करत असताना योग्य लोकांची साथ भेटणे आणि फक्त ती आपल्या स्वभावात एक पाहिजे की नीतिमत्ता, इमानदारी आणि माणुसकी या गोष्टी पाहिजेत. आणि कर्मचारी कोणताही असो, तो सफाई कर्मचारी, शिपाई असो, शेवटी तो एक माणूस आहे, त्याच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत. तसंच गावातील नागरिक जरी आपल्याला माहिती आहे की नागरिक थोड्या बहुत प्रमाणात काही असतात मुद्दामून पण जास्त करतात. जसं पाण्याचे कधी कधी 10 दिवस पाणी गेलेलं असतं पण नागरिक मुद्दाम म्हणतात 1 महिना झालं पाणी झालं नाही. या परंतु ते समजून घेणं, ते करून घेणं हे आपलं काम आहे. त्यांना रिस्पॉन्स देणं आपलं काम आहे. नगरपालिका ही रिस्पॉन्सिव्ह आहे आणि आपण जे इमर्जन्सी सर्व्हिस देणारे लोक आहोत आपल्याला त्रास होतोच. आपली मानसिकता आपल्याला शेवटी काय पूर्ण गावातून इतके सारे फोन येणे एवढ्या कंप्लेंट तर माणूस थोडाफार त्रास होत असतो किंवा रिॲक्ट होत असतो. परंतु आपण सर्वच जण व्यवस्थित सांभाळून घेत आहोत. आपण सर्वच जण ज्या ज्या समस्या आहेत मॅक्झिमम समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण वेगळं काहीच करत नाही आहोत. जे आधी चालत होतं त्यालाच पुढे घेऊन जातोय. फक्त आपण थोडं रिस्पॉन्सिबल झालो. रिस्पॉन्सिबल म्हणजे आपण सेन्सिटिव्ह झालोय. आपलं सेन्सिटायझेशन झालंय. आधी थोडं आपली काकडी थोडी जाड होती, ती काकडी थोडी आपण घासलेली की आधी ठीक आहे बाबा, समस्या आली ती नाही निघाली, इग्नोर केली, चालून जायचं. आपण त्याच्यावर थोडं आपण पॉलिशिंग केलेली ही समस्या सुटली पाहिजे, लोकांचं समाधान झालं पाहिजे. ठीक आहे 2 दिवस लेट होतं एखादं काम, 7 दिवसात नाही 15 दिवसात होतो, महिन्यात होतो. आपण जेव्हा पॉलिशिंग केली आणि ही गरज आहे, काळाची गरज आहे. कारण की आपण रिस्पॉन्सिबल असतो, आपण शासनाचा पगार घेत असतो. तर लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवणं 100% तर कोणी नागरिक खुश होणार नाही. कारण की आपण प्रशासन आहोत. प्रशासनाला कायद्याच्या ज्या काही सीमारेषा आहेत त्याच्यात काम करावं लागतं. त्याच्यामुळे आपण एखादा नागरिक जर त्याचं इलिगल बांधकाम असेल, अतिक्रमण असेल, ते काय तो आपल्याला खुश थोडा होईल, तो नाराजच होईल आपल्याला. त्याच्यामुळे आपण 100% लोकांना खुश करू शकत नाही. आपलं काम आहे की कायद्याने काम करणं, लोकांप्रती रिस्पॉन्सिबल राहणं, जे आपण सर्वजण करत आहोत.
भावी आयुष्यात या गोष्टी निश्चित कामाला येतात. कारण की मी पण इथं यायच्या आधी आपले सिनियर लोक सांगत होते, सिनियर सीओ, की वस नगरपालिका आहे, त्रास आहे, गेल्या 5 वर्षात कोणत्याही मुख्य अधिकारी तिथं जाण्यास तयार नाही किंवा म्हणजे इथे परिस्थिती इन्व्हायरमेंट कसं तयार झालं होतं, तक्रारी रोज तक्रारी, त्याच्यामुळे ते नाव तसं झालं होतं. परंतु आपल्याला गॅरंटी आहे की आपला स्वभाव तसा आहे. आणि मला तरी गॅरंटी, मी एका माणसाची 5 मिनिटं जर बोललो तो माणूस माझा होतो. म्हणजे जेवढा एखाद्याला म्हणजे जेवढा राग येऊ शकतो मला किंवा एखाद्याला शिवाय देऊ शकतो, परंतु त्या माणसाला आपलं करण्याची ताकद पण आपल्यामध्ये पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मॅनेज करणं. लोकांना म्हणजे आपल्या ताकद नाही. नगरपालिका म्हणजे मॅनेजमेंट आहे. आपल्याला लोकांना मॅनेज करता यायला पाहिजे. आपल्याला पुस्तकं वाचून आणि कायदे वाचून नगरपालिका चालू शकत. कायदा आणि पुस्तक ही चौकट आहे. ते आपल्याला याच्यासाठी की या चौकटीच्या बाहेर तुम्ही काम करू नका, याला सोडून तुम्ही काम करू नका, या चौकटीत काम करा, यासाठी येते. नाही पुस्तक किंवा कायदा नसला तर मग ती हुकुमशाही होते किंवा आपण म्हणजे आपला स्वतःचा माणूस स्वतःचा कायदा वापरतो. त्याच्यामुळे ती जी गोष्ट आहे कायदा किंवा पुस्तक ही एक सीमारेषा आहे. त्या सीमारेषेमध्ये काम करण्यासाठी, परंतु नगरपालिकेत काम कुठून पाईपलाईन टाकणं किंवा कोणतं अतिक्रमण काढणं किंवा कशी नाली काढणं हे पुस्तकात नसतं. बरोबर. ते आपल्याला प्रॅक्टिकली तिथल्या लोकांसाठी कसं, लोकांना अफोर्डेबल कसे, सगळ्यांना कसं ते कमी त्रासदायक आहे, या दृष्टिकोनातून आपल्याला कामं करावं लागतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल अप्रोच असलेला माणूस कोणत्याही नगरपालिकेत गेला, कोणताही इव्हन म्हणजे इंजिनियर असो किंवा अकाउंटंट असो, मुख्य अधिकारी, सगळेच कोणताही क्लर्क असो, लिपिक असो, SI असो, याने कुठेही काम केलं, तो जर त्याने जर प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला तर तो त्याला कोणतेही कसंही शहर असो, किती वर्ष लोक असो त्या गावातले, तरी तो तिथं चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं लोकांप्रती आपण सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. आपण फक्त लोकांना त्रास म्हणून बघितलं तर मग आपल्याला त्रास होतो, परंतु त्याची समस्या आपल्याला सोडवायची असं आपण जर बघितलं की आपण सोडवतो. बऱ्याच प्रमाणात आपण ज्या काही समस्या होत्या छोट्या मोठ्या, लोक सांगतात की एवढ्या वर्षात झालं नाही किंवा झालं नसतं. एक कधीतरी होत राहतं. चेंज हा निसर्गाचा नियम आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपण फक्त ते जसं श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला, तू फक्त निमित्त मात्र आहे, घडवणारा करणारा वेगळा आहे, तू फक्त निमित्त झालेला आहे. तसं असतं की आपण एखाद्या गोष्टीचे निमित्त आहोत, फक्त आपण निमित्त मात्र आहोत. करणारा आणि कोणीतरी येत असतो, तो करत असतो, मी नाही तर दुसरा कोणीतरी. त्याच्यामुळे या गोष्टी चेंज किंवा बदल हे घडत असतात. त्यामुळे आपण रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे, सेन्सिटिव्ह असलं पाहिजे लोकांप्रती. आपल्याबद्दल पण लोकांमध्ये जो आदर निर्माण होतो, कारण की आपण लोकांना जर तसं दिलं तर लोक पण आपल्याला अशा गोष्टी देतात. त्याच्यामुळे आपण गरिबांसाठी, सामान्यांसाठी लोक काम करतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांना हेच सांगणं आहे की आपण एखाद्याला काम मुद्दामून 15 दिवस, महिन्याभर, 2 महिने अडकून नका ठेवू, कारण की आपण त्याचे आशीर्वाद घेत असतो सोबत. कारण की एखाद्याला जर मुद्दामून तुम्ही एखादी फाईल आहे ती 2 महिनेच काढली नाही, 1 महिनाच काढला नाही, तर तो आपल्याबाबत वेगळ्या जे काही देत असतो आपल्याला फीडबॅक, ते निगेटिव्ह वाईब्स आपल्याला कुठेतरी भविष्यात, कारण की आहे निसर्गात काहीतरी ताकद असते, त्या निगेटिव्ह वाईब्स आपल्याला भविष्यात कुठेतरी अडचणीत आणत असतात. त्याच्यामुळे आपण एखाद्याला जर त्रास दिला मुद्दामून, त्याला 1 महिन्याभर चक्रा मारतोय, 2 महिने चक्रा मारतोय आणि आपल्याला काही घेणं जाऊ दे असेल पाहिजे, असं जर असतं तर तो काहीतरी एक देऊन जातो तो, आणि त्याचंच काम जर तुम्ही लवकर केलं तर तो तुम्हाला काहीतरी चांगले आशीर्वाद देतो की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होऊ शकतो. त्यामुळे त्याने 2 पैसे नाही दिले पण जे काही चांगले आशीर्वाद दिले, ते आशीर्वाद तुम्हाला किंवा जे काही चांगल्या भावना तुमच्या प्रती तो देतो, त्या तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडवणारे असतात. हे तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होणार असतो. परंतु तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर मग तो त्रास तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात भविष्यात पुढे येत असतो, अडचणी निर्माण होत असतो. हा स्वभाव माणसाने ठेवा. माझा तरी तो स्वभाव आहे की मला तरी वाटतं एखाद्या गरीबाचं काम थांबू नये, एखाद्याला गरीबाला अडचण येऊ नये, आणि आपण फक्त निमित्त म्हणून त्या खुर्चीवर आहे. बरोबर आहे. माझ्या जागेवर जर दुसरं कोणी राहिलं असतं तर तो माणूस माझ्या ठिकाणी आला असता का? तो माझ्याजवळ कशाला आलेला आहे, का आला आहे? मी त्या खुर्चीवर बसलेले म्हणून माझ्याजवळ आलेला आहे तो. बरोबर आहे ना. मी काही वेगळं आहे, मला काही वेगळं देवाने वेगळं जन्माला घातलेलं आहे किंवा काही कुंडल कवच वगैरे करण्यासारखे देऊन मी आलेलो आहे असं नाही ना.
मी फक्त त्या खुर्चीवर बसलोय म्हणून तो गावातला माणूस आपल्याकडे आलेला आहे. त्याला काय गरज आहे आपलं तोंड बघण्याची? आपलं तोंड एवढंही भारी नाही का त्याने येऊन ते बघावं नाही. त्याच्यामुळे तो माणूस आपल्याकडे आलाय म्हणजे त्याला लई गरज म्हणून आला असं नाही, तर त्या खुर्चीकडे आलाय कारण ती खुर्चीवर तुम्ही बसले. त्याला काय घेणं देणे? तुम्ही इथून निघून गेले तर तुमच्या घरी येईल का? बरोबर आहे ना? आज समजून घ्या. आता आपले काही कर्मचारी रिटायर झाले, लोक त्यांच्याकडे तक्रार घेऊन जातात का? नाही जातात. त्यांना माहिती हे निवृत्त झाले, यांचं काम संपलंय, यांची खुर्ची आता दुसरीकडे, त्याच्यामुळे ते खुर्चीकडे येतात, ते आपल्याकडे येत नाही. ही माणसाने डोक्यात ठेवायला पाहिजे. आपले कर्मचाऱ्यांना म्हणजे मी काही तत्वज्ञान नाही सांगत किंवा संत साधू नाहीये, हे नॉर्मल जगण्याची पद्धत आहे. हे असं जगलं पाहिजे. देणारा खूप देतो. तुम्हालाही माहिती 75 वर्ष नगरपालिकेत झाले. 75 वर्षात आपण जे काही राष्ट्रीय चेंज या त्या गोष्टी बोलल्या जात्या, पण कसं लोक आपल्यालाही देतात ना, बरोबर. आज मी कुठे अडचणी आलो कोणत्याही माणसाला देवराव राजा, आणि जर समजून घ्या देवराव राजा शहरातल्या त्या माणसाच्या हातात एखादी चावी, आणि मला जर वाटलं माझं मुलं तिथं आता फसलेलं आहे, ती चावी देवराव राजा शहरातलाच माणूस उघडू शकतो. मी कधी फोन केला निम्या रात्री, बाबा असं माझं काम अडकलंय, ती चावी फिरवतो, तो फिरवेल ना. त्याला माहिती आहे ना या माणसाने कोणाचा वाईट विचार नाही केला आपल्या बाबत, तो माणूस 100% रिस्पॉन्स देईल ना. त्यामुळे आपण माणसं जोडत जा आणि आपल्याला संधी, आपण लोकसेवक आहोत. लोकसेवकाला खूप संधी असते. एक रुपी पुण्यच आहे ना, एक रुपी आपल्याला पुण्य करण्याची संधी दिली देवाने. एखाद्याचं घरकुल लवकर मंजूर करणं, त्याला चेक काढून देणं, आपल्यासाठी काही नाही, रेग्युलर प्रोसेस आहे किंवा रेग्युलर फाईल आहे, पण त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा एखाद्याच्या अकाउंटमध्ये घरकुलाचे 1 लाख रुपये जातात, त्याला जो आनंद होतो तो खूप वेगळा आहे. आपल्याला रेग्युलर आपण सही करून मोकळे होऊन जातो, किंवा आपण घरी का करतो, किंवा कर्मचाऱ्यांना वाटतं सीओ का घरी करतो, पीओ व्हायचे लवकर चेक झाले पाहिजे. अरे बाबा, तो त्या माणसाला खरी गरज आहे, त्याला त्याचे 1 लाख रुपये म्हणजे त्याला त्याचं घर बांधलं जाणार आहे, किंवा त्याला तो आधार होणार आहे, आणि त्याचा आनंद हा त्यालाच माहिती आहे, कारण की त्याला गरज आहे. ते सामान्य जो एखाद्या कुठेतरी राहणारा माणूस की त्याला गरज नव्हतं, आणि त्याला जो काही आपलं, कारण की आपण सिस्टम आहोत, आपण थोडे आपल्या खिशातून देतोय, शासन पैसा देतोय, शासनाचा पैसा आहे, लोकांच्या करातून जो पैसा आलेला तो पैसा त्या लोकांना जातोय. आपण असा रुबाब दाखवायचा, हा मी तुला माझ्या खिशातून 1 लाख रुपये म्हणजे तू त्याला 1 लाख रुपये, असं नाही दाखवायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण सांभाळायला पाहिजे सगळ्यांनी. कर्मचाऱ्यांनी एवढंच सांगणे की आपण रिस्पॉन्सिबल, सेन्सिटिव्ह राहू. भविष्यात कुठे कोणी अधिकारी येऊ, कसंही नगराध्यक्ष येऊ, कसंही नगरसेवक येऊ, तुम्ही सेन्सिटिव्ह आणि रिस्पॉन्सिबल जर राहिले तर तुम्हाला सगळे लोक सांभाळून घेतात. नगराध्यक्ष सांभाळून घेईल, नगरसेवकही सांभाळून घेईल. तुम्ही जर, कारण की त्याला माहिती आपला कामाचा माणूस आहे, त्याच्यामुळे कामाच्या माणसाला कोणी सहसा दुखवत नसतं. आपल्या इथं बरेच आता नवीन मुलं आले, ते पण आपण बघतोय कसे काम करतात. मला आवर्जून आणखी उल्लेख करायचा आहे, कारण की तो मुलगा जे काम करतोय त्याला रिस्पॉन्सिबल म्हणतात, त्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. तो आता 1-1.5 वर्षच झाला, तो ज्याचे 30-30 वर्ष सर्व्हिस झाले त्यांनी त्याच्याकडून शिकायचं आहे. तो जातो, ताई दादा काय म्हणून ते सांगतो, नागपूरहून स्पेशल आलेलो सांगतो, पण काम करून घेतो. म्हणजे याला म्हणतात सिस्टम रिस्पॉन्सिबिलिटी, कारण याला ते माहिती नाही कसे ह्या गोष्टी करून घेणं महत्वाचं आहे. अप टू द पॉइंटला जाणं कोणती गोष्ट महत्वाची, त्याचं एंड करणं महत्वाचं आहे, आणि रिस्पॉन्स देणं महत्वाचं आहे. सगळ्यांना म्हणजे मी फक्त त्याचं नाव घेतो म्हणजे तोच काम करतो, सगळेच चांगले काम करतायत, परंतु एक सांगतोय तुम्हाला असं रिस्पॉन्सिबल माणसाला राहिलं पाहिजे. की आपले नजीरबाई आहेत, नजीरबाईला आमचे एसडीओ साहेब काय नजीरबाईचं नाव आहे, मी गेलो का तर तुमचं नजीर खूप भारी माणूस होता, असं म्हणजे का एसडीओचा नजीरबाईचा काही संबंध आहे रोजचा नाही. जेवढा 1 महिने नजीरबाई तिथे गेले इलेक्शनचा, सगळ्यात टफ काम त्यांनी केलं. म्हणजे ज्या दुसऱ्या विधानसभेमध्ये त्या कामाला 4-4 लोक होते, तिथे आपले नजीरबाई एकटे होते. म्हणजे सिंदखेड मतदारसंघात ते काम नजीरबाई एकटे करत होते, बाकीच्या ठिकाणी 4-4 लोक होते, तिथे एकटेच होते. मी तर लक्ष दिलं नाही, शेवटी 7-8 दिवस लक्ष दिलं. ह्या विषय असतो, ह्या गोष्टी असतात. तुम्हाला तसं बनलं पाहिजे. तुमचं नाव आज त्यांनी काय कमवलं आयुष्यात, त्यांनी हे कमवलं, बरोबर ना. उद्या हे महत्वाचं. शेवटी काय माणसाचं शरीर हे माती होणार, प्रत्येकाला स्मशानभूमी आहे, कब्रस्थान आहे, सगळे ते ठरले ज्याचं त्याचं. ते फक्त मरेपर्यंत जगेपर्यंतच आहे, कोणाला कब्रस्थानात जायचं, कोणाला स्मशानभूमीत जायचं.
जायचं तर सगळ्यांना वरतीच आहे. ह्या गोष्टी त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी रिस्पॉन्सिबल जगावं आणि फक्त लोकांप्रती चांगली आपली भावना राहावी, नीतिमत्ता, माणूस ह्या गोष्टी सांभाळा फक्त. बाकी देव बरोबर देत राहतो. बरोबर 2014 मध्ये एक 2 वडापाव खाणारा मुलगा आज काही करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी असतात. आता 2014 मध्ये मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 2 वडापाव खायचो, पुण्यात अभ्यास करायचो आणि तसंच मेस एकच टाइमची होती. म्हणजे याच्यासाठी सांगतोय की टाइम हा चेंज होत राहतो. बरोबर आहे ना. साधं उदाहरण, तुम्ही जर क्रिकेट पाहत असाल तर हार्दिक पांड्याचं बघा तुम्ही, ज्या वानखेडे स्टेडियमवर त्या हार्दिक पांड्याला बू करण्यात आलं, त्याला शिव्या घालण्यात आल्या IPLच्या दरम्यान, त्याच हार्दिक पांड्याला कालचा तुम्ही माहोल बघा, कालची युट्यूबवर व्हिडिओ बघा, त्याच हार्दिक पांड्याला त्याच मुंबईने त्याच वानखेडे स्टेडियमवर उचललं. टाइम हा चेंज होत असतो. बरोबर. या गोष्टी असतात. त्यामुळे आपल्याला एवढं सांगतो की आपण चांगलं वागावं, सगळ्यांनी चांगलं राहा, सगळ्यांना आपल्या नातेवाईक किंवा परस्पर नाही, आपले जे कोणी रिलेटिव्ह आहेत किंवा आपला जो कलिग आहे, आपल्या आजूबाजूला जो आहे, आपल्या ऑफिस मधला आहे माणूस, त्याच्याबद्दल चांगला विचार करा ना, वाईट विचार नका करू ना, की याचा हा अडकला पाहिजे आणि याचे काही गरज नाही. त्याचं चांगलं झालं तुझंही एक दिवस चांगलं होईल. बरोबर. दुसऱ्याबद्दल चांगला विचार कर, आपलंही चांगलं होतं असं. त्याच्यामुळे कसं आहे, सगळ्यांनी चांगला विचार करावा. आणि असंच आता कसं आहे की हा कदाचित मला इथला शेवटचाही वाढदिवस असेल, कारण की आता 3 वर्ष माझे भरत आलेले. त्याच्यामुळे भविष्यात आपल्याला जे कोणी अधिकारी किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी भेटतील त्यांच्याशी चांगला जर मिसळून काम केलं, त्यांच्याशी चांगलं केलं तर ते पण नक्की तेवढंच प्रेम तुम्हाला करणार आहे. आणि भविष्यात मी पण नक्कीच तुम्हाला, जसं तुम्ही मला विसरणार नाही, मी पण कोणालाच विसरणार नाही. कारण आपल्याला माणूस हा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जे कोणी आपल्या संगे माणसाचं जीवन असेल की तो तसा पुढे जात जातो, त्याने त्या माणसाला एक मानवी साखळी बनवून त्यांनी जोडत जावं. बरोबर. आज मी माझं गाव कुठे, नाशिक जिल्ह्यात, मी नोकरी निमित्त आलो, नोकरी निमित्त आलोय तर मी माणसं कमवून जायला हवी, तर दुसरं काय घेऊन जाणार आहे आपण. बरोबर. इथली जमीन थोडं उचलून घेऊन जाणार आहे मी, इथला निर्जीव वस्तू काहीच घेऊन जाणार नाही, तिथून काय घेऊन जाणार मी, माणसं घेऊन जाणार. जे उद्या माझ्या सुखदुःखात मला फोन करतील किंवा मी त्यांच्या सुखदुःखात त्यांना फोन करू शकतो, ही माणसांची, ही आपली कमाई असते. त्याच्यामुळे माणसांची कमाई करा, सगळ्यांसाठी चांगले वागा, सगळं चांगलं राहा, पॉझिटिव्ह राहा, सगळं पॉझिटिव्ह होत राहा. बाकी माणसाचे सोबत राग प्रत्येकाला तो शिव्या प्रत्येक जण देत असतो, सगळ्याच गोष्टी सगळ्यांसंगे घडत असतात, पण ते तेवढ्या पुरतच पाहिजे. त्याच्यानंतर माणसाने नॉर्मल होऊन समोरच्याच्या प्रति रिस्पॉन्सिबल व्हायला पाहिजे, सर्वांच्याला सांभाळून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आता माझा तर स्वभाव, मी एखाद्या शिव्या जर दिल्या तर दुसऱ्या दिवशी त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणतो हे झालं चला पुढे चला. हे कारण की ते आपण त्या खुर्चीसाठी करतोय, ते आपण माणूस म्हणून कधी कोणाची शिव्या देत नाही. आणि तेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जर कोणी बोललंय तुमच्या HOD कर्मचाऱ्यांना, त्यांच्या डोक्यात नाही ठेवलं हा मला बोलला आता मी दाखवतो. ते त्याचे काम होतं, त्याचं कामासाठी बोललाय तुम्हाला जो माणूस म्हणून तुम्हाला त्यांची शिवी दिली नाही किंवा माणूस म्हणून तो तुमच्यावर रागवलेला नाही. त्याच्यामुळे या गोष्टी, राग हा काम करत असताना ठेवायचा नसतो, जास्त दिवस सोडून द्यायचा असतो. नाही तर मग काय, हा मला रागवला मी त्याचा काटा काढतो, काटा काढणारा वरती बसलेला त्याला ज्या दिवशी काढायचो तो काढत असतो. आपण कोणीच नाही काटा काढणारे, आपण खूप शून्य आहोत. त्याच्यामुळे आपलं जे प्रेम आहे असंच राहू द्या. आणि आज जे काही आपण प्रोग्राम अरेंज केला त्याबाबत सर्वच कर्मचाऱ्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद.